खरंय खरंय. आणि मला असं वाटतं की बबनराव पाचपुते यांच्या स्वभावातला जो कामनेस किंवा एक थोडासा कंपोज्ड नेचर ते सुद्धा तुमच्यामध्ये प्रचंड रिफ्लेक्ट होत राहतं. त्यामुळे आमच्यासारखे जे जुने पत्रकार आहेत की ज्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे, तो काळ पाहिलेला आहे आणि आत्ताचा, सो ते साम्य आणि हे सगळं सुद्धा तितकंच लखलखीत दिसतं. आता स्वभाव तर उगाच आपण व्यक्ती स्वभाव म्हणत नाही, हा तर काही बदलू शकत नाही. आता हा आलेला आहे, रक्तातनं आलाय, वारसातनं आलाय, फक्त ते पुढे घेऊन जायचं. एक झालंय की यात इम्प्रोव्हायझेशन झालं, आपण म्हणतो इम्प्रोव्हायझेशन झालं बाई, अपडेटेड वर्जन. ते इम्प्रोव्हायझेशन अपडेशन झालं आणि ते होण्याचं कारण म्हणजे हे सगळं परिस्थिती होती. म्हणजे जसं थोडक्यात असं आहे की खड्ड्यात पडू नको हा सल्ला देऊ शकतो व्यक्ती, पण जो खड्ड्यात पडला तोच खड्ड्याची खोली सांगू शकतो. तसं आम्ही खड्ड्यात पडू नको हेही सल्ले घेतलेत, खड्ड्यात पडलंही आहे, ठेसही लागलेली आहे. त्यामुळे हा अनुभव जो आहे ना, या अनुभवावरनं शिकलेला आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे मी एक पाहिलंय, दादांकडनं मी एक शिकलो की उगाच चिडून रागून शिवीगाळ करून काही साध्य होत नाही. हेच प्रेमाने सांगितलं तर बऱ्याचशा गोष्टी मार्गे निघतात. म्हणजे आजही ज्या पद्धतीने, म्हणजे यावेळेस मी कंट्रोल घेतला, मधल्या काळात काय झालं, 14 ते 19 आम्ही सत्तेवर नव्हतो, आमदार नवीन होतं, त्यांना काही त्यावेळेस लक्ष देता आलं नाही किंवा तेवढं शेवटी प्रत्येकाला शिकायला तो वेळ द्यावा लागतो. अनफॉर्च्युनेटली त्या काळात काही घडलं नाही. 19ला दादा आमदार झाले, कोविड आला, दादांना 2दा कोविड झाला, त्यामुळे आमचाही तितका मतदारसंघातल्या सगळ्या प्रशासनावरती पाहिजे तेवढा कंट्रोल राहिला नव्हता आणि असं सगळं काय म्हणतात त्याला, असं मोकळीक झाल्यासारखं झालं होतं. हे सगळं परत जागेवर येईल असं अनेकांना वाटलं होतं की हे येऊ शकत नाही जागेवरती. म्हणून वर्षभरात ते सगळं स्टेबल करू शकलो, कारण मला जो अनुभव होता या अनुभवाचा वापर करायचा होता. त्यामुळे आमच्यासारखे जे वारसातनं लोक येतात ह्याचा फायदाही तोच होतो ना, की आम्हाला शिकायला, म्हणजे जनतेने आम्हाला निवडून दिल्यानंतर 5 वर्ष आमची शिकण्यात जात नाहीत, आम्हाला ते काहीतरी मिळालेलं असतं, आम्हाला फक्त ते इम्प्लिमेंट करायचे असतं. नक्कीच. पण मला असं वाटतं की विक्रम पाचपुते हे आता राजकारणात आहेत, सक्रिय राजकारणामध्ये आहेत, आणि मला असं वाटतं की तुमचं इन्क्लिनेशन हे राजकारणच राहिलेलं आहे. तुमच्या वागण्या बोलण्यातून सतत दिसतं किंवा अगदी लहान वयात देखील अशा पद्धतीनं एक इन्क्लाइंड होऊन ते कसं कामकाज चालतं किंवा काय कशा पद्धतीनं मुद्दे हाताळले जातात हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि परदेशात शिकून सुद्धा पुन्हा इथं येऊन ह्या